पुढील 3 तासात महाराष्ट्रात हाहाकार. दक्षिणेकडून 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग आणि भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रात घुसले. सावधान, आजची बातमी साधी समजू नका, कारण स्वतः हवामान विभागाने 5 मिनिटापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइट फोटो काढला होता. तर त्यामध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग महाराष्ट्राच्या आत शिरलाय आणि ज्याच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ आहे. होय, तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण काल सोलापूरमध्ये एक दुर्घटना घडली, ज्यामध्ये विजेचा इतका भयानक कडकडाट झाला की ज्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झालाय. ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. लोकांनी हवामान विभागाच्या धोक्याच्या सूचनेला दुर्लक्ष केलं. काल सोलापुरातली घटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. विजांचा तांडव, भयानक गारपीट आणि चक्रीवादळाचा तडाखा, तीनही गोष्टींनी महाराष्ट्रात हाहाकार उडणार. 8 दिवसांपासून हवामान विभागाने धोक्याची सूचना दिली होती आणि अखेर तो दिवस उजाडला. ती तारीख आजचीच आहे की ज्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा भयानक धोका असून उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये तीव्र गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पहा, ही माहिती सॅटेलाइट फोटोवरून आलीये, जो अवकाशातून घेतला जातो. एक असा फोटो की ज्याच्यात संपूर्ण महाराष्ट्र दिसतो आणि त्याच्यात शिरताना दिसलाय 1000 किलोमीटरचा ढग आणि ज्याच्या पोटात आहे भयानक चक्रीवादळ. ताशी 120 किलोमीटर प्रतिवेगाने हा महाराष्ट्रात आता शिरलाय. काल सोलापुरात झाले तेच संपूर्ण महाराष्ट्रात होणार अशी बातमी समोर आली. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात भयानक ठरणार आहे. हवामान खात्याने स्पष्ट केलंय की हा 1000 किलोमीटरचा ढग आहे, जो मॅपमध्ये दिसलाय, सॅटेलाइट इमेजमध्ये दिसलाय. तर तो अक्षरशः येताना त्याने समुद्रातलं सगळं बाष्प आपल्या पोटात ओढून घेतलंय आणि ज्यामुळे तो आता महाराष्ट्रावर तिप्पट वेगाने धडकणार आहे आणि ज्याला फक्त 3 तास उरले. पहा, नुसता पाऊस पडणार नाही, तर जमिनीला भेगा पडतील इतक्या भयानक विजा आणि गारांचा भयानक पाऊस पडेल आणि यासोबत येईल 120 किलोमीटरचा वारा. परिस्थिती इतकी गंभीर होणार की अक्षरशः दाणादाण उडेल. या बातमीला 15 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याने हलक्यात घेतलं होतं. हे आता पहिल्यांदाच होत नाही, तर 15 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अशीच परिस्थिती आली होती. हवामान विभागाने इशारा दिला होता, लोक शांततेत झोपले, पण सकाळी पाहिलं तर तिथे काहीच राहिलं नव्हतं. तर अशीच परिस्थिती आता या 20 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलाय, कारण एक आता महाराक्षस आहे ज्याचं नाव सुपर एल निनो आहे. तो दर 15 वर्षांनी समुद्रात तयार होत असतो, जो मागील 15 वर्षांपूर्वी तयार झाला होता आणि आता पुन्हा तोच महाराष्ट्रावर दुप्पट वेगाने तयार झालाय प्रशांत महासागरामध्ये, ज्यामुळे भारतात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याची माहिती समोर आलीच आहे. पण त्याचा फटका अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रावर मोठं संकट आणणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सरकारने एक अतिशय तातडीची बैठक घेऊन संपूर्ण राज्यातील कोणते जिल्हे आहेत जिथे पहिला तडाखा बसणार आहे, पहिल्या टप्प्यातले कोणते 20 जिल्हे आहेत, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये कोणते 5 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोणते 5 जिल्हे, तर अशा पद्धतीने सरकारने टप्प्याटप्प्याने सगळ्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. 3 तारखा समोर आलेल्या आहेत. या 3 तारखांना सगळ्यात मोठा एक तांडव होणार आहे. त्याच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. पहा, गेल्या 15-20 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला, ज्याने महाराष्ट्रातल्या नागरिकांची दाणादाण उडवली. कुठे गारा पडल्या, तर कुठे शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबलेलं नाहीये. पण तेवढ्यात वैज्ञानिकांनी एका मोठ्या संकटाची घंटा वाजवली, जी आता महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांमध्ये धडकणार आहे आणि ज्यामुळेच ताबडतोब 20 जिल्ह्यांची यादी जाहीर केली की या जिल्ह्यांमध्ये हा सगळ्यात मोठा फटका पहिल्या टप्प्यात बसणार. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, 3 टप्प्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हा धोक्याचा इशारा देण्यात आलाय. मग आता तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का, दुसऱ्या टप्प्यात आहे का, तिसऱ्या टप्प्यात? तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार की गारपिटीसोबत विजांचा कडकडाट होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार, याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. पहा, आजचा दिवस हा इतिहासातला सगळ्यात भयानक ठरणार आहे, कारण की एक असा राक्षस जागा झालाय की तो राक्षस दर 15 वर्षांनी जागा होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हाहाकार उडवतो. आणि आता तीच परिस्थिती आता पुन्हा आलेली आहे. सावधान, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की ही बातमी जर हलक्यात घेतली तर कदाचित तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. पहा, मग जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीने आलीये, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात काय होणार, आज कोणत्या जिल्ह्याला धोका आहे, सगळी माहिती पुढील 20 सेकंदात आपण घेतोय. पण पहा, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की शास्त्रज्ञांनी काय सांगितलंय.
हे जे 1000 किलोमीटरचे ढग आहेत तर यांची उंची ही पृथ्वीपासून 10 किलोमीटर उंचीवर आहे. हे ढग इतके वजनदार आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा पाण्याचा थेंब नाही तर बर्फाचे गोळे बरसतील. दुपारी सूर्य झाकला जाईल आणि हा महाराष्ट्र रात्रीच्या काळोखासारखा दाटून येईल. आणि रात्री तर अक्षरशः कुठे पळायला देखील जागा मिळणार नाही. मग काय आहेत त्या तारखा? कोणत्या तारखेला पहिल्या टप्प्यात आजच्या दिवशी कोणते 20 जिल्हे आहेत, उद्या कोणते आहेत, परवा कोणते आहेत, कशा पद्धतीने टप्पे आहेत, कशा पद्धतीने संकट येतंय, काय काळजी घ्यायला लावलीये, लगेच पाहूया. आता सगळ्यात आधी आपण त्या तारखांची हे पाहूया. तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की 3 ते 4 असे दिवस आहेत की त्या दिवसांमध्ये अवकाळी पाऊस हा महाराष्ट्राला झोडपणार आहे. तर त्या तारखा आता पहिल्यांदा जाहीर झालेल्या आहेत. त्या तारखा कोणत्या आणि जिल्ह्यांची यादी काय? तर सगळ्यात आधी आपण पाहतोय की पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 जिल्हे असणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 10 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 10 जिल्हे. तर अशा पद्धतीने याची टप्पेवारी असणार आहे. तर याच्यामधल्या तारखा आहेत तर 19 एप्रिलपासून हा जो तांडव आहे तो सुरू होणार आहे. त्यानंतर 20, 21, 22, 23, 24 आणि 25 एप्रिलपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात दररोज या यादीनुसार जिल्ह्यामध्ये तो तडाखा देणार आहे. मग हवामान विभागाने दर दिवशी कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे याची सविस्तर यादी प्रसिद्ध केली आहे. आपण सर्वात आधी जिल्ह्यांची यादी बघूया. कोणत्या दिवशी काय आणि कुठे घडणार, कुठे धोक्याची स्थिती निर्माण होणार याची क्रमाने माहिती घेऊ. आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांवर निसर्गाचा हा कोप कशा प्रकारे कोसळणार आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे 4ही कोपरे या संकटाच्या विळख्यात आहेत. या ढगाचा पहिला मोठा तडाखा राज्याच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना बसणार आहे. 19 एप्रिलच्या दुपारपासूनच इथलं आकाश इतकं काळं होईल की भर दुपारी तुम्हाला गाड्यांच्या हेडलाईट्स लावून प्रवास करावा लागेल. कोल्हापूर आणि पन्हाळागड परिसरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखा नाही तर ढगफुटीसारखा पाऊस कोसळेल. पुणे आणि बारामतीमधील नागरिकांना यंदा साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून पडताना दिसतील. विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसतील. हा झाला पहिला मोठा धणका. आता त्यानंतर दुसरा धणका जिथे बसेल तो भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा. आता तिथे काय परिस्थिती असेल, किती दिवस हा ढग तिथे ठाण मांडून असेल आणि तिसऱ्या, चौथ्या तसेच 5व्या टप्प्यात कोणते जिल्हे येतील हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ थांबवू नका. आता पाहूया दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी 21 ते 25 एप्रिल हे 5 दिवस जणू मृत्यूशी झुंज देण्यासारखे असतील. ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे घरांवरील पत्रे आणि जुनी झाडे कागदासारखी उडवून लावतील. द्राक्ष आणि कांद्याच्या बागांवर हा निसर्गाचा थेट हल्ला असेल. नाशिक, इगतपुरी आणि संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार असा असेल की काही मिनिटांत संपूर्ण जमीन पांढरी शुभ्र बर्फाच्छादित दिसेल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात नंबर लागतोय मराठवाड्याचा. होय, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आता भयानक संकट येणार आहे. हा तिसरा टप्पा झाला की चौथ्या टप्प्यात विदर्भ आणि 5व्या टप्प्यात मध्य महाराष्ट्र असेल. आता आपण तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे पाहतोय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात 21 एप्रिलपासून नरक यातना देणारं हवामान असेल. 2015चं ते दुष्काळी वर्ष आठवा, जेव्हा रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं. हा सुपर एल निनो तसाच काळ पुन्हा आणायला निघालाय. पण यावेळी तो आधी अवकाळीने झोडपेल आणि नंतर पावसाळा कोरडा नेईल. हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. आता चौथा टप्पा, ज्यात विदर्भातील जिल्ह्यांना फटका बसेल. विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला आणि अमरावती या पट्ट्यात 22 ते 25 एप्रिल दरम्यान आभाळ फाटल्यासारखी स्थिती असेल. मित्रांनो, आता आपण जिल्ह्यांची जी माहिती आणि टप्पे पाहिले ही सर्व परिस्थितीत सॅटेलाईटवर फोटोंवर आधारित एका मोठ्या संकटाची शक्यता म्हणून समोर येते. हवामान बदलाचा हा वेग खरोखरच चिंताजनक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा की आपण केवळ ही माहिती ऐकून गप्प बसायचं नाहीये. तुमच्या भागात सध्या वातावरणाची नेमकी स्थिती काय आहे, तिथे आभाळ भरून आले का किंवा वाऱ्याचा वेग वाढलाय का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे इतर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्या भागातील ग्राउंड रिपोर्ट समजायला मदत होईल. तुमच्या कमेंटमुळे कोणाचं तरी नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यांचं नाव आणि तिथलं वातावरण लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. पहा, आपण मागाशी उल्लेख केला होता की 15 वर्षांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात काय झालं होतं. तो इतिहास पुन्हा घडू नये असं आपल्याला वाटत असेल तर निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही. शास्त्रज्ञांनी याला सुपर एल निनोचं नाव दिलंय.
याचा अर्थ असा की हे संकट फक्त पावसांपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या पिकांवर, घरदारांवर आणि एकूणच जनजीवावर परिणाम ठरू शकतं. तुम्हाला विनंती आहे की या काळात झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेऊ नका. विजेची उपकरणं बंद ठेवावी आणि ही बातमी प्रत्येक आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचा तरी जीव वाचू शकतो. ही केवळ एक बातमी नाही, तर ही एक शक्यता आहे ज्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, हवामान विभागाने दिलेला हा इशारा पाहता तुम्हाला काय वाटतं? प्रशासनानं यावर अजून काय पावलं उचलली पाहिजेत किंवा शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचं नुकसान टाळण्यासाठी कोणती जबाबदारी घ्यावी? तुमच्याकडे काही उपाय असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सुचवा, कारण आपण एक समाज म्हणून आलो तर अशा संकटांचा सामना करू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहताय हे सांगायला विसरू नका. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतोय, जेणेकरून आपल्यालाही कळेल आणि कोणत्या भागात धोक्याची तीव्रता जास्त आहे. सावध राहा, सुरक्षित राहा आणि फोनवर विश्वास ठेवण्यापेक्षा सॅटेलाईट फोटोंनी दिलेल्या या शक्यतांकडे गांभीर्याने पहा. पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बदललेल्या वातावरणाची आणि प्रत्येक मिनिटाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.